भूषण गवई साहेब, विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले पद्मश्री पुरस्कार विजेते तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडाजी, ज्यांना आज महाराष्ट्र शासनाचा दुसरा कलारत्न पुरस्कार जाहीर होतोय, ते आदरणीय अजयजी, अतुलजी, आदरणीय जब्बारभाई, उपमहापौर आदरणीय विलासजी शिंदे, त्यांनी आम्हाला संमेलनासाठी प्रचंड मदत केली, सहकार्य केलं. ते आदरणीय नितीनजी ठाकरे, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सचिव किरणजी कुलकर्णी, सर्वच सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येनं हे विश्व मराठी संमेलन यशस्वी करण्यासाठी आलेले सर्व नाशिककर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम व्यासपीठावरील सन्माननीय सर्वच मान्यवरांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, नाशिककरांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वैद्यकीय कारणामुळं आज सांगता समारंभाला मी उपस्थित राहू शकलो नाही. परंतु या कार्यक्रमाची सुरुवात ज्यावेळी झाली ते मुख्यमंत्री महोदयांबरोबर मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि विशेषतः ज्या गोष्टीचा मला या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे, हे संमेलन आम्ही यशस्वी केलं याच्यापेक्षा नाशिककरांनी यशस्वी केलं, त्याबद्दल नाशिककरांना मनापासून धन्यवाद देखील देतो. विश्व मराठी संमेलन हे चौथं संमेलन नाशिकमध्ये होत आहे. पहिलं संमेलन मुंबईमध्ये झालं, दुसरं संमेलन नवी मुंबईमध्ये झालं, तिसरं संमेलन पुण्यामध्ये झालं आणि चौथं संमेलन कुसुमाग्रजांच्या नगरीत आज नाशिकमध्ये होत आहे. याचा अतिशय आनंद महाराष्ट्र शासनाला देखील आहे. पहिल्या दिवशीपासूनच नाशिककरांनी हे संमेलन स्वतःचं संमेलन म्हणून ताब्यामध्ये घेतलं होतं आणि आज सांगता समारंभ करत असताना शेवटचा सांगता समारंभ आणि शेवटचे कार्यक्रम देखील अतिशय दिमाग पद्धतीनं नाशिककरांच्याच नेतृत्वाखाली या नाशिक नगरीमध्ये होत आहेत. याबद्दल मला देखील मराठी भाषेचा मंत्री म्हणून समाधान आहे. मला विशेषतः भूषण गवई साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत, कारण गवई साहेब हे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश होते. या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील एक मराठी माणूस हा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झाला या भावनेतनं फक्त एकच फोन मी सन्माननीय भूषण गवई साहेबांना केला आणि भूषण गवई साहेबांचं शासनामार्फत नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बंधू भगिनींमार्फत धन्यवाद एवढ्यासाठीच मानतो की एका फोनवर एका सेकंदामध्ये विश्व मराठी संमेलनाला येणारा व्यक्ती, येणारा माणूस म्हणून माननीय भूषण गवई साहेबांकडे मी बघतो. हीच नम्रता महाराष्ट्राच्या प्रत्येक युवा वर्गामध्ये आली तर आपल्याला अपेक्षित असलेला महाराष्ट्र नक्कीच पुढे जाऊ शकतो, याची खात्री राज्याचा मंत्री म्हणून मला 100% आहे. मी अजय अतुलजींचं देखील मनापासून कौतुक करतो, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांना देखील फोन केल्यानंतर कुठचे आडेवेडे न घेता आम्ही हा कलारत्न पुरस्कार स्वीकारलाय हे नम्रपणानं सांगणारं, या मराठी भाषेचं संगीतामध्ये नेतृत्व करणारं नेतृत्व म्हणजे अजय अतुल आहे. त्याच्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो. आज खरं तर व्यासपीठ बघितल्यानंतर एक लक्षात आलं असेल, या व्यासपीठावर न्यायिक व्यवस्था देखील आहे, या व्यासपीठावर विधानमंडळ देखील आहे, या व्यासपीठावर शिक्षण देखील आहे, या व्यासपीठावर संगीत देखील आहे आणि या व्यासपीठावर साहित्य देखील आहे. आणि म्हणूनच मी माझ्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मराठी विश्व संमेलन हे फक्त साहित्य संमेलनापुरतं मर्यादित नाही, तर मराठी भाषेची वेगवेगळी अंग जी आहेत ही आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्यांना देखील मराठी भाषेचं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे, या भावनेतनं विश्व मराठी संमेलनाची संकल्पना आम्ही आखलेली आहे. या वर्षीपासून मला सांगताना आनंद होतोय की बोली भाषांचा उत्सव देखील आम्ही नाशिकमध्ये साजरा केला. तो आता आम्ही दरवर्षी साजरा करतोय आणि हे संमेलन साजरं करत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पुढच्या वर्षीचं हे मराठी विश्व संमेलन कुठं असावं हे सूतोवाच केलेले होते. मी त्यांना देखील धन्यवाद देईन. त्यांनी हे संमेलन विदर्भामध्ये व्हावं अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली आणि राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पुढच्या वर्षीचं विश्व मराठी संमेलन हे नागपूरमध्ये होईल असे देखील या सांगता समारंभाच्या निमित्तानं मी जाहीर करतो. अजून एक महत्वाची गोष्ट मला जी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना सांगायची आहे, मान्यवरांना सांगायची, आणि ते निमंत्रण मी आजच मराठी विश्व संमेलन हे फक्त अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली आणि राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पुढच्या वर्षीचं विश्व मराठी संमेलन
हे नागपूरमध्ये होईल असे देखील या सांगता समारंभाच्या निमित्तानं मी जाहीर करतो. अजून एक महत्वाची गोष्ट मला जी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना सांगायची आहे, मान्यवरांना सांगायची, आणि ते निमंत्रण मी आजच आपल्या सगळ्यांना देतो की राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे, आमच्या सगळ्यांचीच संकल्पना आहे की विश्व मराठी संमेलन आहे. आणि विश्व मराठी संमेलन होत असताना हे भारतामध्ये देखील होईल, राज्यामध्ये देखील होईल, तसं परदेशामध्ये देखील करण्याचा मानस हा आमच्या विभागाचा आहे. आणि म्हणून नागपूर नंतर होणारं जे विश्व मराठी संमेलन आहे हे परदेशामध्ये करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. सांगता समारंभाच्या निमित्तानं अजून एका व्यक्तीचे मला आभार मानायचे आहेत, आणि ते म्हणजे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय अजितदादांचं. मागच्या वर्षी ज्यावेळी विश्व संमेलन झालं त्यावेळी आमचं बजेट जे आहे हे 65 कोटी रुपये होतं, परंतु या विश्व संमेलनाच्या निमित्तानं तेच बजेट अजितदादांनी 265 कोटी रुपये केले. त्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो आणि त्यांना नम्रतापूर्वक आदरांजली देखील अर्पित करतो. एक महत्वाचा मुद्दा प्रकर्षानं हे संमेलन संपल्यानंतर पुढे येणार आहे, ते म्हणजे या संमेलनाचं यश कशामध्ये आहे. तर मी नम्रतापूर्वक सांगतो की आतापर्यंत या संमेलनाला सुमारे 2.5 ते 3 लाख नाशिककरांनी भेट दिलेली आहे. स्टॉलमध्ये देखील हजारो लोकांची उपस्थिती आहे. ही जी कामं आम्ही दिलेली आहेत ही कामं देखील जास्तीत जास्त नाशिककरांना मिळावीत हाच आमचा कल राहिलेला आहे. मी काल कुठेतरी एका सोशल पोस्टवर वाचलं की स्थानिकांना नक्की नाशिककरांना काय मिळालं. मी अभिमानानं सांगतो की नाशिकचे जेवढे स्थानिक कलावंत आहेत त्यांना याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं होतं. आज या संपूर्ण संमेलनामध्ये आचारी, ज्याला आपण केटरर म्हणतो, तो देखील नाशिककरच आहे. स्टॉल धारक देखील नाशिककर आहेत. ऐराणी भाषा असेल, बहिणाबाईंची गीतं असतील, स्वराज्य व्याख्यान असेल, नाट्य क्षेत्रातली काही बोली भाषेतली नाटकं असतील, ही सगळी नाशिककरांनी साजरी केलेली आहेत. त्याच्यामुळे नाशिककरांना पूर्णतः प्राधान्य देण्याचं काम मराठी भाषा विभागानं आणि विशेषतः महाराष्ट्र शासनानं घेतलेलं आहे. आज अजून एक सगळ्या व्यासपीठावरच्या साक्षीनं अजून एक आम्ही उपक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये सुरू करतोय, आणि तो म्हणजे दरवर्षी युवा वर्गातनं मराठी भाषेचा सेवेकरी हा पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही आज या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं घेतलेला आहे. आणि यासाठी प्रत्येक विभागाला मराठी भाषा विभागाकडनं काही निधी दिला जाणार आहे. त्यातला निधी आजच जे आपलं मराठी विद्या प्रसारक समाज मंडळ आहे त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत. आणि म्हणून मराठी भाषा सुदृढ झाली पाहिजे, जतन झाली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, हे आम्ही भाषणातनं नक्की बोलत असतो. परंतु मराठी भाषा ही जागतिक पातळीवर गेली पाहिजे यासाठी देखील आमच्या विभागानं पुढाकार घेतलाय. पुढच्या 2 महिन्यामध्ये लंडनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जगातलं पहिलं मातृभाषेचं वैश्विक भाषा केंद्र निर्माण करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलाय. आणि त्या कार्यक्रमाला देखील सर्व मान्यवर मंडळींनी उपस्थित राहावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा या संस्थेनं, विशेषतः मराठा विद्या प्रसारक समाज मंडळानं जे आम्हाला सहकार्य केलं, नाशिककरांनी जे आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल राज्याचा भाषेचा मंत्री म्हणून मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि जे मान्यवर आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः आमचे जे सत्कार मूर्ती आहेत यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन आमचे सत्कार स्वीकारले, त्याबद्दल देखील सर्वांना मनपूर्वक आभार मानून त्यांचं अभिनंदन करतो. आणि भविष्याच्या मराठीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आणि मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.